श्री क्षेत्र मढी देवस्थान गेल्या काही वर्षांपासून चांगलेच चर्चेत आले। यंदा कानिफनाथ महाराजांची यात्रा 2 मार्च ते 19 मार्च दरम्यान होत आहे। या यात्रोत्सवापूर्वी प्रशासनाने शनिवारी देवस्थान परिसर व पाथर्डी रोडवरील सगळी अतिक्रमणे काढली। ही यात्रा अजून एक कारणाने सध्या चर्चेत आली आहे। त्याचं कारण आहे मढी ग्रामपंचायतीने केलेला ठराव। भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या या यात्रा उत्सवात मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यास ग्रामपंचायतीने यावर्षीही विरोध केला। विशेष म्हणजे गेल्या वर्षी केलेला ठराव यावर्षीही कायम ठेवण्यात आला। त्यामुळे यात्रेपूर्वीच येथील वातावरण तापले। शिवाय रविवारी सकल हिंदू समाजाने घेतलेल्या मेळाव्यात आमदार महेश लांडगे, आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर भूमिका मांडल्याने नव्या चर्चांना तोंड फुटले। नेमकं काय आहे मढी प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। काही दिवसांपूर्वी मढी देवस्थानच्या 94 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला होता। तेव्हापासून मढी देवस्थान व वक्फ बोर्ड हा वाद चांगलाच पेटलाय। गेल्या वर्षीही सरपंच संजय मरकड यांनी मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने लावू न देण्याचा ठराव घेऊन राज्याचे लक्ष वेधले होते। त्यावेळी चांगलाच वाद पेटला होता। आता यावर्षीही ग्रामपंचायतीने तोच ठराव कायम ठेवलाय। मुस्लिम व्यापाऱ्यांकडून मंदिराचे पावित्र्य राखले जात नाही असा गंभीर आरोप करत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले। विशेष म्हणजे गेल्या वर्षी हा ठराव 327 मतांच्या बहुमताने मंजूर झालाय। या निर्णयाला मुस्लिम समाजातील व्यापाऱ्यांकडून कडाडून विरोध झाला। सरपंच संजय मरकड यांची मुदत आता संपली आहे, परंतु तेच सध्या प्रशासक म्हणून काम पाहत आहेत। त्यामुळे माजी सरपंचांचा असा कोणताही निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार नाही असा दावा या समाजाने केल्यानंतर वाद वाढला। त्यानंतर या वादात खासदार निलेश लंके यांनी उडी घेतली। त्यांनी या ठरावावर कडक शब्दात टीका केली। काही लोक जातीतील भांडणे लावून राजकीय पोळी भाजत आहेत असा आरोप खासदार लंके यांनी केल्यानंतर हिंदू संघटना जास्त आक्रमक झाल्या। मुस्लिम व्यापारी गडाचे पावित्र्य राखत नाही हा खरा वाद आहे। त्यात जातीत भांडणे लावण्याचा संबंध आहे कुठे? आमच्या देवाचे पावित्र्य आम्ही नाही राखणार तर कोण राखणार असा सवाल उपस्थित करत खासदारांच्या भूमिकेला हिंदू समाजाने विरोध केला। याच पार्श्वभूमीवर मढीत रविवारी सकल हिंदू समाजाने भव्य मेळावा घेतला। पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आदींसह संत महंत या मेळाव्याला उपस्थित होते। याच मेळाव्यात आमदार लांडगे यांची भाषणेही चांगलीच गाजली। ते म्हणाले, मढी देवस्थानची 2000 एकर जमीन अहिल्यानगर जिल्ह्यात आहे। त्यातील 94 एकरवर वक्फ बोर्ड दावा सांगत आहे। अहिल्यानगर शहरामध्ये जुने कलेक्टर ऑफिस, जुनी महापालिका यावर वक्फ बोर्ड दावा सांगत आहे। सरकारपेक्षा वक्फ बोर्डाची जागा जास्त आहे। आता पुरोगामी विचार संपलेत, सर्व धर्म समभाव ही संपला आहे असं मी प्रशासनाला सांगतो। माझ्या नावापुढे पैलवान लिहिले जाते। मी कोणती डिग्री नाही, पैलवान ही पदवी देव, देश, धर्म यांचं संरक्षण करण्यासाठी दिली आहे। वक्फ बोर्ड दावा सांगत असलेल्या जमिनीवर स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा विधानसभा अधिवेशनात स्थानिक प्रशासन विरोधात कारवाई करण्याची मागणी करू असा इशाराही आमदार महेश लांडगे यांनी यावेळी दिला। या संपूर्ण वादावर मढी देवस्थान समितीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल मरकड यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत हद्दीत कुणाला व्यवसायाची परवानगी द्यायची हा सर्वस्वी ग्रामपंचायतीचा अधिकार आहे। मात्र गडावर येणाऱ्या प्रत्येकाला गडाचे पावित्र्य राखलेच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली। आता ग्रामपंचायतीची मुदत संपलेली असताना आणि जुना ठराव तांत्रिक कारणास्तव बदलता येत नसल्याने मुस्लिम व्यापाऱ्यांच्या नजरा जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे लागल्या आहेत। दरम्यान आजपासून मढीच्या यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। परिसरातील अतिक्रमण निघाल्याने सगळे रस्ते मोकळे झालेत। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।